नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, व्यक्ती असो वा एखादा प्रदेश किंवा एखादं राज्य हे त्याच्या नावाने ओळखलं जातं. राज्यांना मिळालेल्या नावामागे इतिहास असतो. अशात आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणी दिलं याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, येत्या 1 मे 2024ला राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. एखाद्या राज्याला किंवा शहराला त्याच्या नावाने ओळखलं जातं. शहर, गाव आणि राज्यांना त्या राज्यातील किल्ले, धार्मिक महात्म्य आणि संतांची भूमीमुळे देखील ओळखलं जातं. नागपूर हे संत्र्यांचं शहर तर नाशिक हे द्राक्षाचे शहर असं ओळखलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव कसं मिळालं? महाराष्ट्राला त्याचं नाव मिळण्यामागं इतिहास असून त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासात डोकवलं असता 3000 वर्षापूर्वी अगस्त्य ऋषीपासून वेद आणि जुने पुरावे पाहिल्यास त्यातून काही संदर्भ मिळतात. शकांच्या आक्रमणापूर्वी 3ऱ्या शतकात साधारण आर्यांचं या प्रदेशात येणं जाणं होतं असे पुरावे समोर आले आहेत. महाराष्ट्र हे नाव पडलं याबद्दल ठोस असे काही पुरावे मिळत नाहीत. मात्र पूर्वीपार असे समजूत आहे की रहट्ट या शब्दावरून महाराष्ट्र या नावाचा जन्म झाला. शिवाय आजच्या बोलण्यातून किंवा लिखाणातून आपण मराठा आणि मराठी हे शब्द वापरतो. पण प्राचीन साहित्याचे पाणी चाळले असता असे दिसून आले की ज्ञानेश्वरी किंवा कोणत्याही महानुभाव साहित्यामध्ये हा उल्लेख मराठ किंवा मरहट्ट असा करण्यात आला आहे. मरहाट किंवा मरहट्ट हे प्राचीन शब्द असून यातून महाराष्ट्र हे नाव उदयास आले. जुन्या वेद पुराणात महाराष्ट्राचा उल्लेख दंडकारण्य म्हणून केला गेला आहे. तर बौद्ध धर्मांच्या ग्रंथात महाराष्ट्राचा उल्लेख पाहायला मिळतो. तर यजुर्वेदात महाराष्ट्राला राष्ट्र असं म्हटल्याचं गेलं आहे. तर सम्राट अशोकाच्या काळात राष्ट्रिक आणि नंतर महाराष्ट्र या नावाने हे राज्य ओळखलं गेल्याचं काही पुरावे मिळतात. तर राज्यात महार आणि राष्ट्र या लोकांची वस्ती असल्याने त्याला महाराष्ट्र असं म्हटल्याचा उल्लेख काही ग्रंथामध्ये करण्यात आला आहे. तर काहींच्या मते नाव महाकांतकार म्हणजेच वने दंडकारण्य या शब्दाचा अपभ्रंश असल्याचं म्हटलं गेलं आहे. महानुभाव पंथाचे थोर संत चक्रधर स्वामींनी महंत म्हणून महाराष्ट्र बोलीचे अशी व्याख्या करण्यात आली आहे. या ठिकाणी छोटे छोटे गोत्र राहत होते. ती गोत्रे रट्ट म्हणजेच मरहट्ट होती. ही लोक आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य गाजवू लागली. अशी छोटी छोटी राज्य मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली. तर काहींच्या मते महाराष्ट्र नावाचे उद्भव संस्कृत शब्द महाराष्ट्र आहे, ज्याचा अर्थ महान राज्य किंवा महत्त्वपूर्ण राज्य असा करण्यात आला आहे. हे नाव मुख्यतः इसवी 325च्या काळातील अशोक यांच्या प्राचीन अशोकावती इसवी 264 साली केल्याचा पाहायला मिळतो. या नावाचा वापर प्राचीन काळात महाराष्ट्र क्षेत्राच्या विविध राज्याच्या संघटनेसाठी केला गेला असं म्हटलं जातं. सातवाहनांच्या 30 राजांनी इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असे एकूण 460 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केल्याचे अनेक ग्रंथ आणि इतिहासकार सांगतात. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शविणारे आणि महत्त्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होते असा उल्लेख ग्रंथामध्ये आहे. मित्रांनो, महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.